नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि मी श्वेता मम्मी पप्पा आम्ही चाललोय महालक्ष्मी आईच्या दर्शनाला। महालक्ष्मीला जाणार, तिथून दर्शन करून झाल्यानंतर मुंबादेवीच्या मंदिरात जाणार आहोत आणि त्यानंतर वेळ मिळाला तर प्रभादेवीला जाणार आहोत। चला आजचा दिवस कसा आहे तो पाहूया। मित्रांनो, आमचं दर्शन झालंय महालक्ष्मी मंदिरामध्ये। आता आम्ही येऊन बसलोय खाली। पहिला जिथे समुद्र होता तिथे तुम्हाला दाखवतो काय आहे। कोस्टल रोड झालाय, समुद्र उजवून टाकलेला आहे आणि आम्ही आता वाट बघतोय श्वेताच्या आणि मम्मीचा। आम्ही इथे बसू थोडा वेळ आणि मग ते आल्यावरती आम्ही निघू पुढे। आम्ही सकाळी 7च्या आसपास दर्शनाला लाईन लावली, 7:15ला। आता वाजलेत 9, म्हणजे 8:45ला आमचं दर्शन झालं पप्पाचं आणि माझं आणि आम्ही आलोय खाली। आता आम्ही दर्शन करून निघालोय मंदिराच्या बाहेर। मम्मी आणि श्वेताचा पण झालंय, ते पण आलेत। नाश्ता वगैरे केला मी आणि तेच बाजूला राणी सती मंदिर होतं, तिथेही दर्शन केलं। आता आम्ही चाललोय मुंबादेवीला। मित्रांनो, मी आता महालक्ष्मीवरून टॅक्सीने मुंबादेवीला आलोय आणि चाललोय मुंबादेवी मंदिराजवळ। मला दिसेल इकडे जवेरी बाजारात चालतोय। मित्रांनो, मी आता लाईनीत उभं आहे मुंबादेवीला। लाईन कमी आहे, 15-20 मिनिटात दर्शन होईल आमचं। बघूया आता तिथून दर्शन झालं, अजून पुढे जायचंय का। मित्रांनो, आता आमचं मुंबादेवीला दर्शन करून झालंय। 15 मिनिटात दर्शन झालं, गर्दी कमी होती। आम्ही इथून चाललोय प्रभादेवी, पण आम्ही चाललोय इथून मरीन लाईन स्टेशन, तिथून दादर आणि मग प्रभादेवी। दादरला उतरून दादर मार्केटच्या देवीचं दर्शन केलं आणि त्यानंतर टॅक्सी पकडून आम्ही प्रभादेवीला आलोय। दिसेल तुम्हाला मागे प्रभादेवी आईचं मंदिर। आता आपण तिथे दर्शन करूया आणि मग येऊन बाहेर बघू पुढे कुठे जायचं। मित्रांनो, आमचं प्रभादेवी आईचं दर्शन झालं। प्रभादेवीला आल्यावरती आम्हाला प्रभादेवी
आई चंडिका आणि आई कालिका देवी आणि कोकला देवीचं दर्शन करता आलं. तर आमचं आता दर्शन झालं आहे. आता इथून आम्ही पुढे घरी जाणार आहोत किंवा मग सिद्धिविनायक मंदिरात जायला मिळालं तर तिथे दर्शन करून पुढे जाऊ. तर आधी आम्ही डिसाईड करतो पुढे जायचं आहे ते, आणि मग पुढे गेल्यानंतर आम्ही सांगू तुम्हाला. पण आता प्रभादेवीच्या देवळात आमचं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, आज देवी दर्शन करून आल्यावर खूप थकलो होतो. आल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन झोपलो आणि आत्ता हा व्हिडिओ एंड करतोय. तर मी सकाळी 6:10ची ट्रेन पकडली आणि 7:15ला महालक्ष्मीला पोचलो. आमचं माझं आणि पप्पांचं 1.25 तासामध्ये दर्शन झालं आणि श्वेताचं आणि आईचं 2.5 तास लागले. आम्हाला दाखलेश्वर जे शंकराचं मंदिर आहे तिथे आमचा नंबर आला आणि मम्मी आणि श्वेताचा बाहेर नंबर होता. तर दर्शन एकदम व्यवस्थित झालं. तिथून आम्ही मुंबादेवीला गेलो, मुंबादेवीला दर्शन केलं, प्रभादेवीला केलं, प्रभादेवीहून जाऊन गणपती मंदिरात सिद्धिविनायकला पण गेलो. आज खूप धावपळीचा दिवस होता. तर आज छान असं दर्शन झालं आहे. आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ सगळं. तोपर्यंत जातो. बाय बाय.